ज्ञानशक्ती विकास वाहिनी या संस्थेची 12 वर्षापूर्वी स्थापना झाली। प्रशिक्षण आणि रोजगार देण्यात ही संस्था महिलांना वरदान ठरली आहे। या संस्थेने महिला बचत गट स्थापना, उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण, बँकेच्या माध्यमातून त्यांना अर्थसहाय्य करण्याचे काम केले। त्यामुळे अनेक महिला बचत गटांनी अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्ध व्यवसाय उभारून आपल्या कुटुंबाचा गाडा समर्थपणे चालवण्याचे काम सुरू केले आहे। राज्य शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत महिलांना फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर व नर्सिंग म्हणजेच बेड असिस्टंट अशी दर्जेदार प्रशिक्षणे दिली जात आहेत। प्रशिक्षण घेतलेल्या 75% पेक्षा अधिक महिलांना हक्काचा रोजगार मिळाला आहे। माझं नाव प्रणाली किसन पोखरकर। GNM ANM करणे इतकं म्हणजे घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळे मला करता नाही आलं, पण ज्ञानशक्ती विकास वाहिनी या संस्थेमुळे मला माझी जी इच्छा होती नर्सिंग करण्याची ती कंप्लीट झाली। नमस्ते, माझं नाव सुरेखा रवींद्र पोखरकर। मी आपल्या ज्ञानशक्ती विकास वाहिनीमध्ये कोर्स केलेला आहे। त्या कोर्समध्ये आम्हाला भरपूर प्रकारे वेगवेगळे पॅटर्न शिकायला मिळाले। आम्ही त्याच्यामुळे एक व्यवसाय मी माझा स्वतःचा सुरू केला आहे इथे बनसरमध्येच। तर इथे आम्हाला चांगल्या प्रकारे स्कोप मिळाला। तर मग या व्यवसायातून आम्हाला बऱ्यापैकी आमची ब्लाऊजची शिलाई आता 200, 300, 400, 500 असं जसे आम्ही पॅटर्न बनवू त्या प्रकारे आम्ही त्याची शिलाई घेतो। त्यामुळे आम्हाला एक चांगल्या प्रकारचा रोजगार इथे चांगल्या प्रकारे मिळू शकतो आता। नमस्कार, माझं नाव माया शिवाजी भोसले। माझं श्रीयांश कॉस्मेटिक अँड ब्युटी झोन आहे। मी ज्ञानशक्ती वाहिनीमधून पार्लर आणि हेअरस्टायलिंगचा कोर्स घेतला आहे। मग मी कॉस्मेटिक शॉप टाकला आहे होलसेलचं। तर मला मंथली माझा प्रॉफिट 30-40 पर्यंत जातं। लवकरच बार्टी या राज्य शासन संस्थेच्या माध्यमातून शेड्यूल क्लास वर्गातील गरीब व गरजू युवक युवती व महिलांना प्रशिक्षण व रोजगार निर्मितीचा ठोस कार्यक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे।